सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान नित्यानंद प्रसन्न, गुरुदेव मुक्तानंद प्रसन्न, महायोगी स्वामी उमानंद सरस्वती प्रसन्न। आता आपण पाचव्या अध्यायाचा दुसरा भाग बघत आहोत आणि इथे आपण ताईंचे सांसारिक पातिव्रत्य कसे होते ते पाहणार आहोत, समजून घेणार आहोत। आपल्या इकडे ह्याच्यामध्ये आपण अनुसूया, सुमती, सती ह्या सगळ्यांच्या गोष्टी आपण बघितल्या आणि पुन्हा सांगते की ह्याच्यामध्ये पतिव्रता धर्माच्या पालनाने आपण किती मोठे होतो आणि किती पॉवर येते आणि अशी आपली पुण्याई आपल्याला संसारामध्ये उपयुक्त होतं। आणि असं त्याच्याही पलीकडे जाऊन असं असतं की आपल्याला सुद्धा स्त्रियांना भले आपण एका घरात जन्म घेतो आणि दुसऱ्या घरी जातो, आपण नवऱ्याच्या घरी जातो, ते जातो म्हणजे तो परमात्मा आपल्याला अपॉइंट करतो। झालं नाही ते संस्कार, ते मोठी झालीस ना, कौतुक झालं ना, तिथे आता तू ड्युटीवर जा। कुठे ड्युटीवर जा? तुझ्या नवऱ्याच्या घरी। आणि आपण खरोखर तिथे ड्युटीवर जातो आणि मग तिथे मग माझ्या घरी असं होतं, असं खायला होतं, असं प्यायला होतं, असं मी श्रीमंत होते, काढू पण नाही। आणि मग तिथे जसं आहे तसं आपण राहतो आणि त्या प्रकारे आपलं आणि याच्यातून आपली जडणघडण पण होत असते, असं पण आहे। तर ह्या दोन्ही अध्यायामध्ये पतिव्रता धर्माबद्दल आपण ग्रंथकार काय लिहितो, काही त्याच्यावर आपल्याला कथेतून काय बोध करतात हे आपण पाहिलं। तर ताईंचा जन्म संसार कुटुंबात झाला आहे, वडील वकील होते आणि ताई पण सर्व अडचणीवर मात करून ग्रॅज्युएट झालं, जम्पिंग केले, आपण बालपण काय घेतलं नाही आहे। ते पुढे पुढे येणार आहे, प्रत्येक अध्यायाला एक एक गोष्ट मिळणार आहे। आता इथे पतिव्रता असल्यामुळे ताईंचं मॅरिड लाईफ आपण घेतो आहे। तर नंतर भावाच्या सांगण्यावरून त्यांचा मित्र शर्मा हे साऊथचे मद्रासी ब्राह्मण होते, त्यांच्याशी ताईंचं लग्न झालं। भावाचा मित्र होता जवळचा आणि शर्मा साहेब हुशार पण होते, तर ताईंच्या भाग्याने ते IAS ऑफिसर पण झाले। त्या काळामध्ये वल्लभभाईंनी फक्त 6 IAS ऑफिसर अपॉइंट केले तर अखंड भारतासाठी 6 फक्त, आणि त्याच्यात त्यांचा नंबर होता। म्हणजे इथे आपल्याला कळतं की ताईंचे मिस्टर किती हुशार होते आणि अशा खूप गोष्टी आपल्याला ऐकायला। BSTचे पण ते गव्हर्नर पण होते, आपले BST त्याच्यामध्ये पण ते होते, त्यामुळे जवळून ताईंच्या मिस्टरांचं मुंबईकर आपण असल्यामुळे बऱ्याच गोष्टी माहिती आहेत आपल्याला। अर्थात तिथे त्याचं हे नाही, पण अतिशय ब्रिलियन होते। आणि मोठी गोष्ट म्हणजे ऑफिसर म्हटल्यावर आता ते काय एका जागी राहत नाही आहेत, रोज रोज बदल्या। म्हणून 47 सालापासून 72 सालापर्यंत ताईंच्या म्हणजे मिस्टर 22 बदल्या झाल्या। म्हणजे एक दीड वर्ष त्या प्रत्येक घरात राहत होत्या, प्रत्येक ठिकाणी राहत होत्या। जातील तिकडे ते नोकर चाकर बंगले बिंगले सगळं मिळत होतं, पण ताई जिकडे जातील ना तिकडे असं नाही म्हणायचे की अरे 6 महिन्यांनी मला सोडायचंच आहे, मग काय, असं नाही। तिथे गेल्याबरोबर ताई पहिली साफसूफ करून बाग लावायच्या आणि ताई म्हणतात की वास्तुपूजा किंवा हे जे आपण म्हणतो ना, तर ते असं काय म्हणतं कर्मकांड वगैरे असं नसतं, तर जमिनीवर प्रेम करायचं आणि ती बाग बगीचा उगवणं म्हणजेच वास्तुपूजा। जे आपण काय करतो काय म्हणजे दुधाचं उठून घालवतो आणि कलश घेऊन होतो वगैरे, या गोष्टींपेक्षा ताईंना ते जातील तिकडे त्या बाग लावायच्या। आणि त्यांना माहिती होतं की मी आता वर्ष 6 महिने इकडे दुसरीकडे जाईन, पण म्हणून नाही, जातील तिकडे बाग लावायच्या। तिथे जातील तिकडे परत त्या महिला मंडळ किंवा लोकांना शिकवणं, लोकांच्या अडचणी जाणून घ्यायच्या, त्यांना मार्गदर्शन करायचं, असं त्या पण तिथे जायच्या, रमायच्या आणि त्यांची सेटिंग झाली की त्यांना पण निघावं लागायचं तिथून, कारण मिस्टरांची बदली झाली की निघायचं। पण त्या असं इतर बायकांसारखं त्यांनी कधी केलं नाही, बाबा मी माहेरी राहते, तू जा, आता तुमचं कुठे कुठे बदले आहेत, तुम्ही तुमचं बघा, मुलांना माझ्या सांभाळायचं आणि हे ते, असं त्यांनी कधी कटकट नाही केली। ताईंनी त्याच्यासाठी कधीच कटकट नाही केली। मग आपण जे म्हणतो ना, म्हणजे पूर्ण ताईंचा सपोर्ट होता। आपण म्हणतो ना की एखाद्या सक्सेस पुरुषामागे एक स्त्री असते, तसंच आहे त्यांच्या बाबतीत। ते एवढे सक्सेस झाले, ब्रिलियन होते, याचं माहिती आहे आम्हाला, पण त्यांच्या मागे ठाम ताई उभ्या होत्या। मग आता त्यांच्या घरचं वातावरण कसं होतं ते आपण बघूया। त्यांना 2 मुली, 1 मुलगा होता, मुलगा इंजिनियर झाला, मुली पण IAS झाली, एक आर्किटेक्ट झाली वगैरे। तर आता ती मुलं जेव्हा लहान होती या बदल्यांच्या वेळेला, तेव्हा प्रत्येक ठिकाणी जायचं, तिथे नवीन शाळा, नवीन अभ्यासक्रम, प्रांत बदलला, कारण कुठच्याही प्रांतात बदली होणार, तिथे पण भाषा बदलायची, सर्व बदलायचं। मग ते सगळं मुलांना मग ते शिकवायचं। आणि मुळात ताई भिडेकन्या शाळेत शिक्षिका पण होत्या, त्यामुळे मुलांना बरोबर त्या शिकवत होत्या त्या पद्धतीने। आणि शिकवण्यावरून एक प्रसंग मला आठवतो
आम्ही मुक्तेश्वरी गायला बसलो होतो. ताईनेच सांगितलं होतं दुपारी असं 2:30 वाजता मुक्तेश्वरी गा म्हणजे पारायण करा. पारायण करत तो पेटी वगैरे वाजवली होती आणि अगदी गातोय आतून बेल वाजायची जोरात. ताई बेल वाजवायच्या जोरात, एकदम जोरात वाजवायच्या. म्हणजे काय, तुमची मुक्तेश्वरी मला आवडत नाही. पुन्हा मग ताल सूर बदलून पुन्हा मुक्तेश्वरी सुरू. 3-4 वेळा बेल वाजत शेवटी ताई बाहेरच आल्या आणि म्हणाल्या, काय हे भाव नाही, प्रत्येक शब्दात भाव ओतला पाहिजे मुक्तेश्वरी वाचताना. ताई म्हणे मी हाडाची शिक्षिका आहे, तुम्हाला शिकवून राहीन. मला आता शिक्षिका म्हटलं तो आठवला प्रसंग. आम्हाला म्हणाल्या, तुम्हाला मी हाडाची शिक्षिका आहे, तुम्हाला मुक्तेश्वरी वाचायला शिकवेन, प्रत्येक शब्दाला न्याय मिळाला पाहिजे, नुसतं असं गायलं म्हणून झालं ना. असं होतं ताईंचं. फार प्रत्येक बारकाईने प्रत्येक गोष्टी बघायच्या आणि तसं संसारात पण त्या जगल्या. तर हे मिस्टर पण ऑफिसमधून आले की त्यांना प्रसन्न ठेवायचं आणि आम्हाला पण तसं मार्गदर्शन पण करायचं. संसारात कसं असतं की ती पार्वती पण कशी नेहमी निरनिराळ्या रूपं घेते आणि आपल्या नवऱ्याला म्हणजे शंकराला कारण तो वैरागी आहे, त्याला रिझवायचं तर तिला निरनिराळी रूपं घ्यावी लागतात. नाहीतर आम्ही लग्न झालं की संपलं असं नाही आहे. तर हे ताईंचा उपदेश होता. पण त्यांच्या संसारात पण त्या सगळं मिस्टरांचं पण सगळं करायच्या, मुलांचं पण सगळं करायचं. आता आपण ऐकलं तर मिस्टर ऑफिसमधून आले ना की दिवसभराचं ते काम करून ते कंटाळले. म्हणायचे, तू ना आता माझं ऑफिस वर्क कर जे मी घेऊन आलो घरी ते, आणि मी तुझं किचनचं करेन. कारण तसे ब्रॉड माइंडेड होते ते, आधुनिक विचारसरणीचे होते आणि त्यांना किचनमध्ये फार आवडायचं काम करायला आणि उत्तम स्वयंपाक करायचं. ताईंच्या तोंडून आम्ही ऐकलं होतं की ते उत्तम स्वयंपाक करायचे आणि ते म्हणायचे, मग ऑफिसचं आहे ना कटकटी ते तू कर, मी ते करतं. मग आता ताई ऑफिसचं, ताई काय लॉयर नव्हत्या, कायद्याचं काही नाव नव्हतं, ताईने ते शिक्षण घेतलेलं नव्हतं. पण ह्या गुरुजनांना कशाची गरज लागत नाही, हे तितकंच करा. कारण नितान बाबा 9 वर्षाच्या आतले, 9 वर्षाचे त्यांनी सोडलं ना आहे ना ईश्वर अय्यर ना. तर त्यांची जेव्हा सगळ्या वकिलांची मिटिंग बसायची तर त्या जो जी खटला आहे तो सुटत नाही, तर कल्प्रिट कोण, दोषी कोण, तर नितान बाबा, छोटे नितान बाबा तिथे बसायचे आणि त्यांची केस सोडवून द्यायचे. आतूनच त्यांना ट्रेनिंग व्हायचं. तसंच आता हे वाचल्याबरोबर नितान बाबांची पण आठवण झाली की नितान बाबा पण असं ईश्वर अय्यरांना मदत करायचे. तर शर्मासाहेबांच्या किचनच्या आवडीबद्दल एक गोष्ट अजून सांगते. मंदिरात राहणाऱ्या मुलांना माहिती आहे, मंदिरामध्ये 2 लाकडी पेट्या होत्या, चांगल्या लाकडाच्या लांबलचक पेट्या होत्या, मजबूत होत्या, जड होत्या. त्या पेट्यांमध्ये आतमध्ये असे सर्कल, मोठा सर्कल, छोटा असे सर्कल उठलेले होते, तेलाचे होते थोडे. तर ताईंना विचारलं होतं, ताई त्या पेट्यांमध्ये कसले सर्कल आहेत, कारण त्या पेट्यावर आम्ही झोपायचो. एक कुशी झोपायला मिळायचं, मोठी नव्हती, 1.25 फूट फार तर रुंदी आणि 5 फूट लांब अशी होती, पण आम्हाला चालायचं झोपायला, आडवं पडायला जरा. ते कसले आहेत सर्कल, ते ताई हसल्या होत्या. म्हणे त्यांना शर्मासाहेबांना लोणचं घालायला फार आवडायचं आणि सगळ्या प्रकारची ते लोणची घालायची आणि त्याच्या त्या पेट्या, का तर बदलीची नोकरी, मग न्यायच्या ते लोणची जपून कशा, म्हणून त्या म्हणजे सांगायचं आपल्याला काय आहे की असा तो खेळीमेळीचा संसार होता, कुठे अहंकार नव्हता, काही नव्हता, दोघांचा खेळीमेळीचा संसार होता. आणि ताईंचं आपल्या नवऱ्यावर काय, कुटुंबात तर भरपूर प्रेम होतं आणि त्यासाठी त्या झटणाऱ्याच होत्या. अशा कितीतरी किस्से आपण पुढे सांगू. त्याच्यात एक राहिलेला तो सांगते मी. ताईंची पत्रिका ना एकदा ज्योतिषाने पाहिली, पाहुणा आला तर ज्योतिषी, त्याने ताईंची पत्रिका पाहिली. खूप वेळ बघत होतं, असं कसं तो कोड्यात पडला होता. ताई म्हणाले, तुम्हाला काहीतरी शंका येते, तुम्ही कोड्यात, तुम्हाला काहीतरी येते, सांगा काय तुम्हाला माझ्या पत्रिकेत वेगळं वाटतं आहे. तर तो म्हणाले, मला कळत नाही, असं कसं, तुम्ही एवढं आपल्या कुटुंबावर प्रेम करता, मिस्टरांना प्रेम करता, एवढा तुमचा सुखी संसार आहे, तर तुम्ही पतीपासून विभक्त होणार आहात, असं तुमचा योग आहे या पत्रिकेत. पत्रिका कोणाला पाहिजे तर आपल्या ह्याच्यामध्ये आहे, बघू शकता, ते आपलं चरित्र आहे ना ताई त्याच्यामध्ये. तर ताई आता नंतर मग आता जे आपल्या सत्संगात ताई हसून सांगायचे, त्यांना काय विचारायला, मला तरी कुठे माहिती होतं की ह्या अशा योगासाठी मला घर सोडावं लागेल आणि गुरुपदी विराजमान व्हायचं आणि सगळं करायचं आहे वगैरे, तर त्याला विचारायला कसं करणार, असं ताई गमतीने सांगतात. तर म्हणजे इतकं दोघांचं प्रेम, आता प्रेम आणि पतिव्रता ह्याच्यासाठी ह्या विषय आपण घेतलेले आहे. तर जेव्हा ते यशोधनला ताई राहत होत्या ना, त्या म्हणजे मुंबईला राहत होत्या, त्यांची बदली मिस्टरांची कलकत्त्याला झाली होती आणि मुंबईला असताना ना त्यांच्या छातीवर हृदयाकडे एक मोठा फोड आला होता आणि त्या फोडाला भरपूर डॉक्टर केले, बरंच होते, ते हेच होईना, दाटणंच होईना, की काय आजार आहे कळेच ना, खूप डॉक्टर केले. आणि मग असं फोड आणि गाठ म्हटलं की आपण घाबरतो, जास्त करून आपण कॅन्सरकडे आपलं मन जातं, तसं
ताईंना पण चिंता वाटत होती, मिस्टरांना पण, ते पण ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यात कलकत्त्याची बदली आली. मग ताईंचं मन होतं की काय करायचं, कलकत्त्याची बदली कॅन्सल करून आपण इथेच राहायचं का. मिस्टर म्हणाले नाही, आपलं व्रत आहे ना, आपण कोणाची हाजीजी करणार नाही, कोणाचे पाय धरणार नाही, आणि असलं आपल्याला आवडत नाही. आलं आहे ना कलकत्त्यात, आपण कलकत्त्याला जायचं, जशी माझी तब्येत कशी असू दे, कलकत्त्याला जायचं. आणि मग त्यावेळेला एवढ्या प्रॉब्लेममध्ये, एवढी तब्येत त्यांची खालावलेली असतानासुद्धा ही फॅमिली कलकत्त्याला गेली. आणि कलकत्त्याला गेल्याबरोबर एक आठवड्याच्या त्या ट्रीटमेंट, तिकडे डॉक्टर मिळा, एक आठवड्यात त्याची ट्रीटमेंट झाली. आणि ताईचा म्हणे काही नाही, ते साधं आहे, त्याने औषध दिलं आणि तो फोड बरा पण झाला. मग ताई म्हणतात की नियती जर आपल्याला काही जे हे टाकते, पेज टाकते किंवा काय, तर आपण खरं त्याला पाठ द्यायची नाही, आपण हे करायचं, तो पेपर सोडवायचा टाकलेला नियतीने, कारण त्याच्यामागे नेहमीच चांगलं फळ असतं. तर ताईंचं आपल्याला हे आहे, आपलं तसं नाही होतं. आपण सांगतो प्लीज मला जरा सोपा पेपर द्या, नियतीला पण सांगतो काय एवढं मोठं नको कठीण देऊ, एवढा मोठा आजार नको, एवढं मोठं मला कठीण पेपर देऊ नको. आपण नियतीला रिक्वेस्ट करतो का, तर आपल्याला काय मोठं व्हायचं नाही, आपण तिथेच राहायचं आहे वगैरे वगैरे, ह्या पद्धतीचं आपलं आहे. तर आता काय होतं, हे जे सगळं आपण बोलतो आहे त्याच्यामध्ये ना, मी कोणाकोणाचं डिस्कशन ऐकते कधी कधी, त्या डिस्कशनमध्ये एकमेकाचं ऐकतात आणि मग ताईंचं चरित्र म्हणून काही जण जे पुढे करतात, ते मला ते चुकीचं वाटतं आहे. म्हणून मी आता बोलते की मी 72ला ताईंकडे आले, आणि जो ग्रुप होता, जया आणि जयाची आई किंवा हे जे माझी मावशी पण, हा जो ग्रुप होता ना, तो जो 71पासून ताईंकडे येणारा होता, म्हणजे माझ्या आधी. म्हणजे त्यामुळे आमच्या ग्रुपमध्ये सगळं ताईंच्या आधीच्या लाईफमध्ये सगळं डिस्कशन व्हायचं. तर माझ्या डिस्कशनमध्ये, माझ्या माहितीप्रमाणे, ताईंना घरातून विरोध कधीच नव्हता. ह्या परमेश्वराच्या भक्तीसाठी घरातून विरोध नव्हता, उलट पाठिंबाच होता. कारण जेवढ्या प्रवचनाला ताई यायच्या ना, कधी गिरगावात यायच्या, कधी पार्ल्यात यायच्या, ताईंचे मिस्टर सोडायला यायचे, त्यांच्या गाडीतून सोडायला यायचे, आणि मग ऑफिसला निघून जायचे. आणि मग ते प्रवचन आणि आपले सत्संग, ते जे काय असेल ना कार्यक्रम पार पडला ना, की मग त्यावेळेच्या भागवत मावशी किंवा आता सुमनताई, तुम्हाला नाशिककरांना पण माहिती आहे, तर हे लोक अशा ज्या आपल्या सिनियर बायका होत्या ना, त्या ताईंना सोडायच्या तिथे, कुठे यशोधनला किंवा शास्त्रीनगर म्हणजे सांताक्रूज वेस्टला ताईंचा फ्लॅट होता, तिथे सोडायला जायच्या. यशोधनमध्ये ताई जेव्हा सत्संग घ्यायच्या, तर तिथे ताईच आसनं घालायच्या. आपण त्याच्या कितीतरी गोष्टी ऐकल्या होत्या आपण, घरून विरोध काही नव्हता. उलट त्यांना सगळ्या फॅमिलीला कौतुक होतं. ताईंनी छापलेली पुस्तकं आहेत ना, ताईंचे शर्मा साहेब आणि ती मुलं, दोन्ही तिन्ही मुलं आहेत ना, ती पण आपल्या सर्कलमध्ये ताईंची लिहिलेली पुस्तकं काय करायचे, डिस्ट्रीब्यूट करायचे. ते त्यांच्याकडे काम होतं, बरीच पुस्तकं घेऊन जायची मुलं आपल्या मंदिरातून, ताई फुलं घालून द्यायचं. असं होतं, म्हणजे विरोध असं काय नाही आहे. आणि कशाला विरोध असणार, एवढ्या मोठ्या ताई, त्या काय म्हणतात ते योगिनी म्हणा, गुरुपदी ताई विराजमान झालेल्या ताई आपल्या पतीला वळवू शकत नाही. जी जगाचं माइंड बदलू शकतात, तर पतीचं माइंड नाही बदलू शकत. आता मदालाचा राणी आणि क्षितिध्वज राजाची गोष्ट आपण शक्तिविलास वाचतो, सगळ्यांना माहिती आहे. मदालाचा राणी पूर्ण ताईंसारखी ही होती, पूर्णत्वाला पोचलेली होती, पण क्षितिध्वज राजा नव्हता पोचलेला. पण ती दाखवत नव्हती की मी राणी आहे बरं का, आणि मी एवढी पोचलेली, तू लहान आहेस अजून, तू डेव्हलप नाही, असं नाही. ती कुंभ ऋषीचे रूप घ्यायची आणि त्याला मार्गदर्शन करायची की तू त्यागामध्ये सगळं आहे, असं तो लेसन आहे. जर मदालाचा राणी आपल्या पतीला ह्या मार्गात आणू शकली आणि त्याला जर मुक्ती देऊ शकली किंवा ह्याच्यापर्यंत नेऊ शकली, तर उमानंद राणीने नेऊ शकणार का आपल्या फॅमिलीला? असं कधी होईल का? शर्मा साहेबांनी सुद्धा अंधेरीच्या मंदिरात ताईंकडून ध्यानदीक्षा घेतली होती. आणि आता हल्ली आनंदी गेली होती निलिमाताईच्या घरी पुण्याला, आणि आपण गेला होता शिरीष वगैरे. तर त्यावेळेला ती सांगत होती की जेव्हा बाबा म्हणजे तिचे बाबा म्हणजे शर्मासाहेब आजारी होते, तर मला काळजी नव्हती वाटत. आजारपणाची आपण सेवा करायची, बाकी आई बघणार, म्हणजे आपल्या ताई बघणार, तिची आई असं. त्यामुळे तिचे म्हणतात मिस्टर पण आजारी होते, त्या पण तिचं तेच होतं की आई बघणार आहे, आपण सेवा करायची, चोख सेवा करायची, कारण ते संस्कार आईकडून त्यांना आलेलेच होते. आई बघणार आहे, आई काय ताई काय आपल्याला एकच, आईमध्ये पण ताई आहे आणि ताईमध्ये पण आई आहे. आणि अजून सांगायचं तर ताईंचं नियतीत एवढे सुंदर फासे टाकायच्या, एवढी त्यांना मदत करायच्या नियतीत, की शर्मा साहेब जेव्हा IAS ऑफिसर होते, ते ठाणे डिस्ट्रिक्टच्या दौऱ्यावर होते, तेव्हा ते आपल्या मुक्तान बाबांच्या गुरुदेव आश्रमामध्ये आले.
आणि ते एवढे भारावले त्या आश्रमामध्ये. ते वातावरण, कितीमय वातावरण, प्रत्येकाला मुग्ध. पूर्वी तसंच होतं, आता पण आहे, नाही असं नाही, पण तसंच होतं वातावरण. आम्ही फार पूर्वीपासून जात होतो म्हणजे ताईंबरोबर म्हणून, म्हणजे आपण धरूया ना 71, 72 आम्ही जात होतो. तर तेव्हा पण तसंच होतं वातावरण. खूप सुंदर होतं, वर्णन करायला खूप वेळ लागेल. आणि त्याच्यात त्यांना बाबा भेटले, मुक्तान बाबा, आणि मुक्तान बाबा त्यांना फार आवडले. तर ते आपल्या ताईंना येऊन म्हणाले, अरे तू कधीतरी जा, हां तुला खूपच आवडेल, अगदी कुठे बसील ते तिकडे ध्यान लागेल, असं ते वातावरण आहे, असं तसं. आणि ते बाबा तर इतके मस्त आहेत, मुक्तान बाबा, सगळं आपल्या ताईनं त्यांनी येऊन सांगितलं होतं. आणि इथे नियतीने सोय केली होती की त्याच्यानंतर मग ताई बाबांकडे भक्त झाल्या बाबांच्या. आणि बाबांनी त्यांना 1 आठवड्यासाठी आश्रमात राहायला बोलवलं होतं. तोपर्यंत ताई कधी आपल्या कुटुंबाला सोडून कुठे गेल्या नव्हत्या राहण्यासाठी. तरी ना 1 आठवडा ताई बाबांना पण आधी सोय केली होती ना नियतीने. असं आपल्या गुरुचं आणि त्या ह्याचं हे आहे, अशी पतिव्रता कशी कुठपर्यंत नेते, पती कशाला विरोध करेल, एवढी आपली प्रेमळ आणि अशी पत्नी आहे ती वगैरे असं. तर आता आपण ह्याच्यामध्ये काय शिकलो ते थोडं आपण सर्वे करूया. तर आपण काय शिकलो इथे? पतिव्रता धर्म, तो पाळायचा, कसा पाळायचा ते आपण शिकलो आहे. आणि मग त्या धर्मात केवढं सामर्थ्य आहे, त्या सगळ्या त्या बघितल्या आपण. अनुसूया काय, ती सती काय वगैरे, केवढं सामर्थ्य आहे सतीच्या ह्याच्यातून. आपण एक गोष्ट आणि शिकलो, पती तिचा कुष्ठरोगी आणि हे आणि ते असं असताना पण ती त्याचा अपमान करत नव्हती. ती त्याला सांभाळत होती, त्याला पती परमेश्वर म्हणूनच त्याची सेवा करत होती. संदीपक पण आपल्या गुरुला कसा सांभाळत होता, अशी जेव्हा सेवा होते तेव्हा ते पतिव्रता धर्म, गुरुभक्तीचा जो धर्म आहे तो पूर्ण होतो. मला सगळं रेडी पाहिजे, अगदी सारखं माझ्या गुरुने कौतुकच केलं पाहिजे. आणि काय तो जाईल तिकडे मला बरोबर नेलं पाहिजे, मला 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 असं जर केलं तर कधी गुरुभक्ती होणार नाही, काही होणार नाही. तर अशा प्रकारे तिथे आपण बघितले. आणि आपल्या संसारामध्ये पण कधीतरी असं होतं की नवऱ्यापेक्षा बायको जास्त शिकलेली असते, नवरा जरा मागे असतो. मग ते तिला तेव्हा त्या परिस्थितीत पण तिने हे जर अभ्यास केला तर ती त्याचं पण मन सांभाळू शकेल. नाही तर आय एम समबडी म्हटलं तर नाही होणार, आणि मग ती पॉवर पण आपल्यामध्ये येणार नाही. तर असं आपण ताईंच्या संसारातले पातिव्रत्य पाहिले. पुढील भागात ताईंचे गुरुभक्तीतील पातिव्रत्य पाहू. सद्गुरुनाथ महाराज की जय.